क्लिनिकल रिसर्च म्हणजे नेमकं काय? एखाद्या मेडिसिनची जर्नी लॅब नंतर ती मार्केटमध्ये जी आहे ती क्लिनिकल रिसर्च आहे. की या क्लिनिकल ट्रायल्स किती वर्ष किती काळपर्यंत चालू असतात? ती मिनिमम 10 इयर्स टू 20 इयर्स. मॉलिक्युल्स म्हणजे काय? एखादा मेडिसिन आहे त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह कंटेंट आहे तो मॉलिक्युल होतो. जर एखाद्या व्यक्तीला या इंडस्ट्रीमध्ये जॉब हवा असेल तर कुठल्या कुठल्या स्किल्स त्याला गरजेचं आहेत तुम्हाला वाटतं? सर्वात पहिले जर या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल ना, कम्युनिकेशन स्किल किंवा पीपल मॅनेजमेंट खूप जास्त आहे. तिथे डॉक्टर्स पण आहेत आणि पेशंट्स पण आहेत. करेक्ट. भारताला जग फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतं. पण पुढचा प्रश्न असा की आपण फक्त औषधं बनवणारा देश राहणार आहोत की औषधं शोधणारा पण होणार आहोत? या वर्षीच्या अर्थसंकल्पात क्लिनिकल रिसर्चसाठी वाढीव निधी जाहीर झाला आहे. 1000पेक्षा जास्त ॲक्रिडिटेड क्लिनिकल ट्रायल साईट्स उभा करण्याची योजना आहे. बायोफार्मा शक्ती यासारखे मोठे मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. पुढील 5 वर्षात भारत क्लिनिकल ट्रायल हब बनू शकतो का? US इंडिया ट्रेड डील, ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट पॉलिसी याचा भारतीय फार्मा सेक्टरवरती, क्लिनिकल ट्रायलवरती काय खोलवर परिणाम होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा बदल भारतीय तरुणांसाठी हाय ग्रोथ आणि स्टेबल करिअरची दारं उघडू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत क्लिनिकल रिसर्च सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फाउंडर आणि CEO विजया भक्ते. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. की भारताला सध्या जगामध्ये फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखतात. ही ओळख भारत टिकू शकेल? नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. नमस्ते. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. रिसेंटली चाललेल्या बजेटमध्ये आपले फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी 1000 ॲक्रेडिटेड साईट्स वाढवण्याची घोषणा केलेली आहे बजेटमध्ये. तर याचा क्लिनिकल ट्रायल इंडस्ट्रीवरती काय परिणाम होईल? फर्स्ट टाईम त्यांनी साईटसाठी काहीतरी बोललं गेलं आपल्या बजेट सेशनमध्ये. तर हे खूप म्हणजे चांगली स्टेप आहे गव्हर्मेंटची. 1000 ॲक्रेडिटेड साईट्स जर खरंच आपण निर्माण केल्या तर त्याच्यामध्ये ऑब्वियस त्या साईट्स युनिफॉर्मिटी, क्वालिटी वाईज काहीतरी मेजरमेंट ते ठेवणार असतील किंवा ठेवतील. सो असं जर केलं तर ज्या ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स आहेत ज्याच्यासाठी आपल्याकडे तेवढ्या चांगल्या साईट्स अजूनही डेव्हलप नाही झालेल्या आहेत किंवा आपण म्हणू शकतो लास्ट 20 वर्षात आपण ट्रायल्स करत आहेत पण आपल्याकडे अशा हॉस्पिटल्स नाहीत की जे ग्रोथ होत गेलेले आहेत. लाईक डे 1 त्यांनी एक ट्रायल केली आणि आज ते 40-50 ट्रायल्स करत आहेत. ती जर कॅपॅसिटी आपण डेव्हलप केली तर आपण म्हणू शकतो की ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स इंडियामध्ये खूप साऱ्या सुरू होऊ शकतात. म्हणजे जे ग्लोबल स्पॉन्सर आहेत ते इंडियाला पण ॲज अ म्हणजे अशी कंट्री बघू शकतात की इथे क्लिनिकल ट्रायल्स चांगल्या प्रकारे क्वालिटी आणि इंटिग्रिटी मेंटेन होईल असं पाहू शकतात. करेक्ट. मला थोडंसं सोप्या भाषेत अगोदर सांगा की क्लिनिकल ट्रायल म्हणजे नेमकं काय? क्लिनिकल रिसर्च म्हणजे नेमकं काय? सरळ साध्या सोप्या जर भाषेत सांगायचं झालं, एखाद्या मेडिसिनची जर्नी लॅब नंतर ती मार्केटमध्ये जी आहे ती क्लिनिकल रिसर्च आहे. म्हणजे मार्केटमध्ये जे ड्रग आज अवेलेबल आहेत ते सगळे ड्रग क्लिनिकल ट्रायल्स थ्रू किंवा क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्री थ्रूच येतात. बरं. मग त्याचे फेजेस काय असतात? सुरुवातीला कुठल्या फेजमधून जाते, नंतर शेवटपर्यंत कुठली फेज असते? आणि दुसरा प्रश्न मला याला जोडूनच विचारायचा आहे की या क्लिनिकल ट्रायल्स किती वर्ष किती काळपर्यंत चालू असतात? तर जसं क्लिनिकल ट्रायल्सचा जो टाईम ड्युरेशन आहे, समजा ड्रग लॅबमध्ये बनवलं, लॅबमधून ते याच्यात येईल म्हणजे प्री क्लिनिकल्समध्ये ॲनिमल्सवर सेफ्टी टेस्ट होईल. त्याच्यानंतर फेज 1 अगोदर ॲनिमल्सवरती ट्रायल होतात. अगोदर ॲनिमल्सवरती होतात. त्याच्यानंतर फेज 1 होते. फेज 1चा मोटिव्ह हे राहतो त्या मॉलिक्युलची सेफ्टी बघणं. सेफ्टी म्हणजे तो टॉक्झिकोलॉजिकल स्टडीज म्हणू शकतो आपण त्यांना. त्याच्यानंतर एपिकॅसी, त्या ड्रगची एपिकॅसी काय आहे ते म्हणजे कशासाठी यूज होणार आहे तर त्याचं एपिकॅसी किती आहे आणि त्याच्यानंतर डोजेस, मग वेगवेगळे इफेक्ट्स ऑर्गनवर काय आहेत. तर हे सगळं होण्यासाठी मिनिमम 10 इयर्स टू 20 इयर्स 10 वर्ष क्लिनिकल ट्रायल चालतात. बर. आणि मग त्या 10 वर्ष तुम्ही त्यांचा फॉलोअप घेता त्या पेशंटचा की ज्या पेशंट असं नाही म्हणू शकत ह्या फेजेससाठी. लाईक जसं फेज 1चा काही टाइम पिरियड राहील, फेज 1 नंतर 2 मध्ये राहील, मग 3चा राहील, मग फेज 4 मध्ये मार्केटमध्ये ड्रग येतो. बर. आता मला अर्थसंकल्पाबद्दलच अजून एक प्रश्न विचारायचा आहे की अर्थसंकल्पामध्ये काही वाढीव निधी देखील जाहीर केलेला आहे. तर हा जो निधी जाहीर केलेला आहे तुम्हाला काय वाटतं पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये याचा आपल्या इंडस्ट्रीवरती काय परिणाम होईल? जर समजा इंडियाने
या वाढीव निधीचा फायदा घेऊन स्वतःला अपग्रेड केलं क्वालिटी इनोव्हेशनमध्ये, डेटा इंटिग्रिटीमध्ये, तर डेफिनेटली इंडिया कॅन बी द लाईक गुड प्लॅटफॉर्म फॉर अ ग्लोबल स्पॉन्सर्स म्हणू शकतो आपण. बरं. आणि सध्या जे भारताकडे जे पाहिलं जातं, भारतामध्ये मेडिसिन्स खूप जास्त प्रमाणात बनतात, बट क्लिनिकल रिसर्चची इंडस्ट्री जी आहे ती नवीन आहे. हां, बरोबर. आणि US मध्ये ही खूप वर्ष जुनी इंडस्ट्री आहे. तर तुम्ही US च्या कम्पॅरेटिव्हली इंडियन इंडस्ट्री कसे पाहता? क्लिनिकल रिसर्चबद्दल मी म्हणतोय फक्त. हां, अजूनही खूप ग्रो नाही झालेली आहे. आपल्याकडे अजूनही जेवढं की आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, जे पेशंट पॉप्युलेशन आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण त्या हिशोबाने ट्रायल्स अजूनही आपल्याकडे होत नाही बिकॉज इकोसिस्टम नाही आहे. सो ह्या बजेटमुळे जर ती इकोसिस्टम आपण क्रिएट करू शकलो, सो इट विल बी द गुड पार्ट फॉर इंडिया. बरोबर. अजून एक मुद्दा आपल्या मॅमनी फायनान्स मिनिस्टरनं अर्थसंकल्पामध्ये मांडला होता, बायोफार्मा शक्ती. छोटासा शब्द त्यांनी वापरला होता. मला तुमच्याकडून त्याच्याबद्दल समजून घ्यायला आवडेल की बायोफार्मा शक्ती ती कन्सेप्ट काय आहे, त्याच्यावर कसा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यांनी म्हणजे खूप एका सेंटेन्समध्ये ते बोलून गेलेले आहेत. त्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचं काय लॉंग टर्म विजन आहे. आणि दुसरं म्हणजे असं आहे की आपण जो पण आपलं रिसर्च ड्रग डेव्हलपमेंट सुरू नाही करत आहे किंवा ते खूप मोठ्या प्रमाणात नाही होणार आहे. करंटली व्हॉट वी आर डुईंग, आपण बायोसिम्युलर्समध्ये, वॅक्सिन्समध्ये खूप पुढे आहोत. पण जर आपण स्वतःचे न्यू मॉलिक्युल्ससाठी पण आपल्या जे इंडियन फार्मा कंपनीज आहेत त्यांनी पुढे येऊन ते रिसर्च अँड ड्रग डेव्हलपमेंट जर आपलं म्हणजे इनोव्हेशन आपलं खूप वाढलं या फंडमुळे. सध्या आपलं इनोव्हेशन कमी आहे. हां, आपले स्वतःचे मॉलिक्युल्स तर नाही आहेत ना सध्या. अच्छा, मॉलिक्युल्स म्हणजे काय? ॲक्टिव्ह जो ड्रग असतो, समजा आता एखादा मेडिसिन आहे त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह कंटेंट आहे तो मॉलिक्यूल राहतो. ॲक्टिव्ह कंटेंट म्हणजे त्याचा मे बी एक प्रायमरी काही कंटेंट असेल, तो ॲक्टिव्ह मॉलिक्यूल असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय त्याच्यामध्ये एक्सिपियंट्स असतात ते बनवण्यासाठी, जसं बाइंडर असू शकतात, फ्लेवर्स असू शकतात, काही दुसरे जे पण एक मॉलिक्यूल एक ड्रग मेडिसिन बनवण्यासाठी देर आर एन नंबर ऑफ कंटेंट असू शकतात. पण ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जसं समजा तुमचं फीवर आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी पॅरासेटमॉल आहे किंवा पण त्याच्यासोबत अजूनही एक्सिपियंट्स पण जसं सस्टेन रिलीजसाठी तुम्ही काही टेक्नॉलॉजी यूज केली तर काही एक्सिपियंट त्याच्यात टाकलेले असतील. तर असे वेगवेगळे म्हणजे ॲक्टिव्ह मॉलिक्यूल एक राहतो आणि अलॉंग विथ दॅट काही एक्सिपियंट्स वगैरे असू शकतात त्याच्यामध्ये. बरं, मला एक करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं देखील एक प्रश्न विचारायचा आहे. ही इंडस्ट्री नवीन आहे, आपलं गव्हर्नमेंट जे आहे ते याला अजून सपोर्ट करतं आहे, फंड्स अलॉकेट करतायत, अजून सेंटर्स आपण उभे करतोय. करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही काय पाहता पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये तरुणांना इथे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात? तसं पण क्लिनिकल रिसर्च खूप वास्ट आहे, खूप जास्त. म्हणजे याच्यामध्ये इतके सारे डोमेन्स आहेत. जेवढा फार्मसीचा अभ्यास आहे, म्हणजे फार्मसीमध्ये पण खूप सारे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. करेक्ट. तेवढाच क्लिनिकल रिसर्चचा पण म्हणजे वास्ट सिलेबस आहे. बरोबर. सो जेव्हा पण कुणाला या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे त्यांनी स्वतःचं काहीतरी रिसर्च केलं पाहिजे. लाईक जसं फार्मसीचे स्टुडंट्स येत आहेत, इथे डॉक्टर्स पण येऊ शकतात, BSc MScचे पण स्टुडंट्स येतात. तर ते लोक काय करतात, सगळीकडे शोधतात आणि मग या इंडस्ट्रीकडे येतात. त्यापेक्षा त्यांनी म्हणजे आधीच ठरवायला पाहिजे की मला या इंडस्ट्रीमध्ये यायचं. तर कारण त्यांना 2-3 वर्ष मिनिमम लागणार आहेत याचं रिसर्च करण्यासाठी की अभ्यास काय करायचं, कोणत्या जॉबसाठी मी फोकस करू, सध्याला करंट ट्रेंड काय, हे त्यांना जवळजवळ 5-6 वर्ष कळत नाही या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो. बरोबर. सो या इंडस्ट्रीचं ट्रेंड पुढचे 5 वर्ष असेल, करिअर ऑपॉर्च्युनिटी जास्त याच्यामध्ये खूप जास्त. तुम्ही हेच जर गव्हर्नमेंट पण एवढं इन्व्हॉल्व्ह होत आहे, प्रोत्साहन देत आहे या इंडस्ट्रीच्या लोकांना, तर ऑब्वियस याच्यामध्ये जॉब्स, तशी या इंडस्ट्रीमध्ये खूप जॉब्स आहेत. पण अलाइड जॉब्स पण या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत जे सिमिलर दिसतात क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीसारखे, लाईक अ मेडिकल कोडिंग. इट इज नॉट एक्झॅक्टली रिसर्च मेडिकल कोडिंग. तर मुलांनी ते समजून घ्यायला पाहिजे की एक्झॅक्टली आपण कोणत्या डोमेनसाठी रिसर्चच जात आहे. याच्यामध्ये जसं क्लिनिकल ऑपरेशन आहे, डेटा मॅनेजमेंट आहे, फार्माकोव्हिजिलन्स आहे, मेडिकल रायटिंग आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज होत आहेत, तर त्या सॉफ्टवेअरचे डिझायनिंग तो पण एक जॉब. म्हणजे असे खूप सारे डोमेन आणि जॉब्स अपॉर्च्युनिटीज आहेत. तर हे सगळं कळण्यासाठी
मला असं वाटतं की प्रत्येकाने एक थोडंसं रिसर्च करून यायला पाहिजे की कोणत्या कंपन्या पुढे कशी ग्रोथ होणार आहे, मला कुठे जॉब करायला पाहिजे वगैरे. पण एज्युकेशनसाठी जर एखाद्याला शिकायचं असेल तर असे काही कोर्सेस अवेलेबल आहेत का ग्रॅज्युएशनमध्ये काही पर्टिक्युलरली जर त्याला शिकायचं असेल की मला क्लिनिकल रिसर्चमध्ये या सेक्टरमध्ये शिकायचं आहे तर त्यासाठी सध्या आपल्याकडे ते एज्युकेशन सिस्टीम अवेलेबल आहे का? पहा, कोर्सेस तर खूप सारे आहेत, पण ॲज सच ते प्रॅक्टिकल बेस किती आहेत आणि किती बेनिफिट देऊ शकते याचं म्हणजे मी एवढं नाही सांगू शकणार. त्याला कारण काय होतं मार्केटमध्ये काही जेव्हा नवीन येतं त्या अपॉर्च्युनिटीज लोक खूप असतात आणि काही ना काही सुरू करतात. सो त्याचा बेनिफिट किती मुलांना व्हायला पाहिजे. मुलांना काय होतं माहिती आहे का, मुलं कसे येतात आम्हाला जॉब लावणार का आणि त्या ह्याच्यामध्ये ते लोक आणि समोरचा म्हणतो हो, हे त्यांना 30-40 आणि त्यांना काय वाटतं 30-40 हजार द्यायच्यात. पण कोणी असं बसून विचार नाही करत का मला कोणी 30-40 हजारात जॉब लावेल. म्हणजे माझ्यासाठी, कारण जॉब लावणं ही खूप टीडियस प्रोसेस आहे. बरोबर. किंवा मला आता कुणाला रेफरन्स द्यायचं आहे, माझ्या समोरचा ओळखीचा जरी असेल आणि त्या मुलीला काहीच कळत नाही आहे, मी जर तिचा रेफरन्स त्याला दिला तर तो माझाच एक टाईपचा इन्सल्ट राहणार आहे किंवा कुठे ना कुठे मला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो की जर अशी मुलगी मी कुठे कुणाला रेफरन्स दिले आणि तिथे तिने काम नाही केलं. बरोबर. त्यामुळे कुणी असा रेफरन्स नाही देत. हे जोपर्यंत मुलांना नाही कळणार ना तोपर्यंत या जर म्हणजे याच्यावर गेले ते की मला तो कोणी जॉब लावून देईल तोपर्यंत मला नाही वाटत क्लिनिकल रिसर्च ते शिकू शकतील. ओके. जसं भारतामध्ये आपण मेक इन इंडियावरती फोकस करतोय तसं US-मध्ये अमेरिका फर्स्ट. आता डोनाल्ड ट्रम्पची पॉलिसीच झाली आहे की अमेरिका फर्स्ट. तुम्हाला काय वाटतं जर त्याच्या अमेरिका फर्स्टची पॉलिसीचा क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीवरती काय परिणाम होईल? आपण असं नाही म्हणू शकेल की सगळेच निगेटिव्ह इफेक्ट होतील किंवा सगळेच पॉझिटिव्ह होतील. ऑब्वियस आहे अमेरिका फर्स्ट म्हटल्यानंतर त्यांचा कुठे ना कुठेतरी कल राहील की म्हणजे US-ला जास्त ट्रायल्स भेटल्या पाहिजे किंवा स्पॉन्सरला ते प्रेशर राहील की तिथेच ट्रायल्स घेतल्या पाहिजे. बट इट इज व्हेरी अनरिअलिस्टिक फॉर अ क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्री ॲज पर द गाईडलाईन ऑल्सो आणि कॉस्ट. US-मध्ये ट्रायल्स करणं इंडियापेक्षा 4 म्हणजे गुणा जास्त आहे. ठीक आहे. आणि दुसरं पेशंट पॉप्युलेशन किंवा गाईडलाईन्स पण हे म्हणतात की इक्वल डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. तुम्ही सगळ्याच ट्रायल US किंवा युरोपमध्ये नाही करू शकत. सो या इंडस्ट्रीमध्ये त्याचा धोका असू शकणार नाही असं वाटतं? नाही असू शकणार. म्हणजे असं नाही होणार की कोणताही स्पॉन्सर स्वतःचं नुकसान करून फक्त पॉलिसीसाठी. मी ना कोविडमध्ये एक खूप चांगली गोष्ट बघितली होती. लाईक कोविड आला तर आपल्याकडे एक मिथ काय होतं, हे वुहानवरून आलेलं आहे व्हायरस वगैरे. त्याच वेळेस मी चायनाचा स्पॉन्सरची ट्रायल माझ्याकडे होती आणि US कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन होतं आणि इतकी व्यवस्थित ती ट्रायल रन झाली ड्युरिंग दॅट कोविड टाईम ओनली. म्हणजे ज्यावेळेस कोविड हिट झाला तर दोन्ही म्हणजे चायना आणि US हे दोन्ही माझे क्लायंट्स होते. मला काहीच त्रास झाला नाही. अँड दे आर व्हेरी मतलब प्रोफेशनल चायना टू अँड US टू. सो हे जे मार्केटमध्ये सगळं सुरू होतं तर मला थोडी भीती वाटली होती की आता ही ट्रायल बंद होईल का, कारण चायनाला सगळेजण बॅन करत होते त्यावेळेस. पण काहीच नाही, ते ट्रायल खूप व्यवस्थित झाली. पेशंटलाही म्हणजे ती ऑफ्थॅमची ट्रायल होती. पेशंटला सगळं व्यवस्थित ड्रग वगैरे म्हणजे ड्रग सप्लायमध्ये किंवा ट्रायलच्या ह्याच्यामध्ये इवन त्यावेळेस आम्ही पेशंटच्या म्हणजे जे पण मेडिसिन देण्यासाठी स्पेशल गाडी म्हणजे केली होती. म्हणजे असं काहीच आम्हाला कुठल्याच प्रकारचा मॉनिटरी किंवा काहीच त्रास झाला नाही आणि त्या ट्रायल्स एकदम व्यवस्थित तुमच्या रन झाल्या. ग्रेट. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की भारताला सध्या जगामध्ये फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखतात. ही ओळख भारत टिकू शकेल? जर आता या स्टेजमध्ये ना पहा, इंडियाकडे पॉप्युलेशन खूप आहे. त्याचा जर फायदा घेण्यासाठी आपण जर इनोव्हेशन किंवा डेव्हलपमेंट जे राहतं, स्किल डेव्हलपमेंट म्हणू शकतो किंवा हे जॉब जे आहेत ते व्हाईट कॉलर जॉब्स आहेत. सो हे जर आपण केलं तर आपण या म्हणजे आपली जी ओळख आहे ती टिकू शकू. आपण स्वतःला जर अपग्रेड नाही केलं तर मला वाटतं ते नाही होईल. ऑब्व्हियसली. म्हणजे आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंटचाही प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे स्किल लेबरचाही प्रॉब्लेम आहे. सो आणि ही फील्ड आपली अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्किल्ड लोकच मॅनपॉवर लागते, जो की मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही इथे या क्षेत्राकडे कसं पाहताय की क्लिनिकल रिसर्चमध्ये अजून काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये अजून काय संधी उपलब्ध होऊ शकतात?
टेक्नॉलॉजी येत आहे. हां. तर हा पूर्ण बिझनेस आधी जो होता ना मॅन पॉवर ड्रिव्हन होता, सो तो शिफ्ट होईल टेक्नॉलॉजी. पण आपल्याला क्लिनिकल रिसर्च करायला तर माणसावरतीच तो क्लिनिकल ट्रायल करावा लागतील. नाही, माणसावर क्लिनिकल ट्रायल करू, बट त्याच्यामध्ये जाऊन टेक्नॉलॉजी यूज होईल आणि जो लॉंग टर्म म्हणजे जो स्पीड आहे तो अजून वाढवला जाईल. जसं तर आम्हाला पेशंट एक पर्टिक्युलर म्हणजे आमचा प्रोटोकॉल असतो त्या हिशोबाने आम्हाला पेशंट घ्यावे लागतात. तर ते EMRमध्ये शोधणं फिजिकली तेवढं खूप म्हणजे 3,000 पेशंट मला बघायचे, तर मला खूप जास्त एफर्ट्स. तर तेच काही टेक्नॉलॉजी वापरली तर ते येत आहे म्हणजे तसं काही स्पीडमध्ये हे होऊ शकतो. आणि AI वगैरे आलं तर जे ॲनालिसिस रिपोर्ट आहे फायनल त्याच्यामध्ये पण स्पीड येऊ शकते किंवा ॲक्युरेसी अजून जास्त येऊ शकते. मला AI तुम्ही बोललात, AI बद्दलच मला विचारायचं आहे की AIची भीती आहे आज मार्केटमध्ये. IT इंडस्ट्री म्हणा, मोठ्या मोठ्या कंपनीज ज्या आहेत त्या फायर करतायत कारण खूप सारे ऑटोमेशन्स येत आहेत. AIमुळं कामं सोपं झालेत. जिथं 10 लोक लागायचे तिथं एक माणूस फक्त ते AIच्या माध्यमातून काम करू शकतो. या इंडस्ट्रीवरती AIचा धोका आहे का? पहा, AIचा धोका ना म्हणजे जनरली मला जेवढं वाटतं ना, तो जो ग्राउंड लेवलचा जो स्टाफ आहे ना त्यांना राहणार, ज्यांच्यामध्ये स्किल जे नवीन स्किल तुमच्याकडे राहणार आहे ना ते AIमध्ये यायला अजून वेळ लागेल. सो जे मॅन ड्रिव्हन स्किल्स आहेत ना ते अजूनही AIमध्ये नाही आहेत. सो त्याच्यासाठी तर ऑब्व्हियस डेफिनेटली वेळ लागणार. तर जर तुमच्याकडे स्किल नसतील तर ऑब्व्हियस म्हणजे तुम्ही रिप्लेस व्हाल AIमध्ये. तर ही इंडस्ट्री असू दे किंवा दुसरी असू दे. आणि ऑब्व्हियस आहे मॅन ड्रिव्हन बिझनेसला चालवण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात रादर दॅन टेक्नॉलॉजी. तर कोणतंही ऑर्गनायझेशन हेच विचार करेल की हाऊ कम आय ब्रिंग AI आणि मला लोक नको आहेत. बरोबर. मला थोडंसं आता तुमच्याकडून एक डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे की जेव्हा एखादं नवीन मेडिसिन मार्केटमध्ये येतं, XYZ टॅबलेट मार्केटमध्ये आली आहे, तर त्याच्या अगोदरची किती वर्षांची ती प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये रिसर्चपासून क्लिनिकल ट्रायल्स आणि नंतर मार्केटमध्ये येणं, ही पूर्ण प्रक्रिया नेमकी काय असते ती मला एकदा थोडक्यात एक्सप्लेन करा. पहा, ड्रग जेव्हा लॅबमध्ये म्हणजे फाइंड आउट होतं एखादा मॉलिक्यूल, त्याला पण 8-10 वर्ष वगैरे लागतात. तिथून ते मॉलिक्यूल प्रीक्लिनिकल्समध्ये येतं. प्रीक्लिनिकल्सचा म्हणजे काही वर्षाचा कालावधी आणि मग फेज 1मध्ये तुम्ही 2-3 वर्ष पकडू शकता. मग फेज 2 राहील. मग फेज 3मध्ये त्याचे वेगवेगळे ऑर्गन्सवर इफेक्ट काय, डोजेस काय राहतील, वेगळे आर्म्स काय राहतील, तो एक म्हणजे 5-6 वर्षाचा पिरियड समजू शकतो. कधी तो म्हणजे कोणता ड्रग आहे, कुणावर देत आहे, त्याचं काय, त्याच्यानुसार पण तो टाईम पिरियड राहील. पण हा सगळा 20-1 वर्षाचा, 20 ते 25 वर्षाचा म्हणजे लॅबपासून ह्याच्यापर्यंत असू शकतो. सो एका ड्रगचं मार्केटमध्ये येण्याचं 20 वर्ष, 15-20 वर्षांचा टाईम असू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की फेज 1, मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केला फेज 1. तर फेज 1मध्ये नेमकं काय होतं, फेज 2मध्ये काय होतं, फेज 3मध्ये काय होतं आणि ते एकमेकांपासून वेगळं कसं आहे? कारण मोटिव्ह वेगवेगळे, ऑब्जेक्टिव्स वेगवेगळे आहेत. फेज 1चा ऑब्जेक्टिव्ह आहे की त्या ड्रगची सेफ्टी बघायची आहे. तिथे आम्ही हेल्दी व्हॉलेंटियर्स घेतो. त्या हेल्दी व्हॉलेंटियर्सला हॉस्पिटल्समध्ये ते ॲडमिट होतात. PKPD स्टडीज असतात त्या. फेज 2मध्ये इफिकॅसी बघतो त्या ड्रगची, तर तो ड्रग किती इफेक्टिव्ह आहे त्या पर्टिक्युलर आजारासाठी. थोडंसं ह्या ट्रायलची म्हणजे मॉनिटरिंग, रेग्युलेशन्स थोड्याशा अजून स्ट्रिंजंट असतात. मग फेज 3 येतं. फेज 3मध्ये मग तुम्ही जास्त पॉप्युलेशन राहतं. जसं फेज 1मध्ये 20 ते 100 राहतात. फेज 2मध्ये 100 to 300 राहतात. फेज 3मध्ये 3000 to 10,000 पेशंट पॉप्युलेशन राहतं असं. तर ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्हजमध्ये आणि म्हणजे जे ट्रायल करण्याची पद्धतीमध्ये थोडासा फरक राहतो. तरी देखील म्हणजे मी जर विचार केला की फेज 3मध्ये आपण 2-3 हजार लोकांवरती आपण ट्रायल घेतोय, ती अमाऊंट तरी देखील कमी आहे असं नाही वाटत? हा, तर ती कमी आहे ना, पण मग तुम्ही किती लोकांवर करणार आहे? आता जो गाईडलाईन आहे त्यात फेज 3 10,000 वगैरे होतं, 8 ते 10,000 लोकांवर. तर त्याचं लिमिटेशन तर राहणारच आहे. पॉप्युलेशन एवढं जास्त आहे जगाचं, ऑब्व्हियस तुम्ही त्या ट्रायल्स तेवढ्या सगळ्यांवर तर नाही करू शकत. आणि प्रत्येक माणसाचं इम्युनिटी, त्याचं अपब्रिंगिंग किंवा खानपान सगळं वेगवेगळं आहे. हो, सो ते जास्त नाही करता येणार, त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असतील. हां, लिमिटेशन, कारण युनिफॉर्मिटी तर पाहिजे. पेशंट जेवढे तुम्ही घेत आहे ना ट्रायल्समध्ये, आता समजा आम्ही 10,000 पेशंट घेत आहे अक्रॉस वर्ल्डमधून, युनिफॉर्म पेशंट असतात. असं नाही म्हणजे एज ग्रुप एकच राहतो. त्याच्यानंतर त्यांना जे त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती एकसारखीच असते. अदर जे पॅरामीटर्स असतात ते पूर्ण म्हणजे आमचा जो इन्क्लुजन एक्सक्लुजन क्रायटेरिया असतो त्याच्या बाहेरचे पेशंट आम्ही नाही घेत.
सो आमचा जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही पूर्ण फॉलो करतो. बरं, मला अजून एक विचारायचं तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस एखादा पेशंट क्लिनिकल ट्रायलसाठी सिलेक्ट करता, ती प्रोसेस नेमकी कशी असते आणि स्वतःहून पेशंट येतात, तुम्हाला अप्रोच करावं लागतं, कसं असतं ते? स्वतःहून नाही येत पेशंट. जसं आता कोणतं हॉस्पिटल आहे जिथे क्लिनिकल ट्रायल्स होत आहे, तर ते जेव्हा डॉक्टरांकडे येतात तेव्हा आम्ही पण डॉक्टरांसोबत तिथे असतो. तर आमच्या थ्रू किंवा डॉक्टरां थ्रू त्यांना सांगितलं जातं की या सेंटरवर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. बरं. तुम्हाला आता जो आजार आहे तोच आहे ज्याच्यासाठी हे मेडिसिन आहे. आणि मार्केटमध्ये सध्याला ह्या अवेलेबल ट्रीटमेंट्स आहेत. कधी कधी अवेलेबल ट्रीटमेंट असतात, कधी कधी नाही असतात. जसं तर समजा एक हार्ट अटॅक आलेला आहे, हार्ट अटॅकनंतर हार्टचे जे मसल असतात त्याच्या आजूबाजूला खूप इन्फ्लमेशन असतं. तर त्याच्यासाठी असं एक्झॅक्टली काही खूप चांगलं मेडिसिन नाही आहे मार्केटमध्ये. समजा ते मॉलिक्यूल आहे आणि ज्या करंट ट्रीटमेंट अवेलेबल आहेत त्याही आम्ही तुम्हाला देतच आहे. अलॉंग विथ दॅट ही ट्रीटमेंट. म्हणजे कधी असं राहू शकतं, कधी वेगवेगळे मोटिव्ज ऑब्जेक्टिव्ह राहतात, तर आम्ही ते पेशंटला सांगतो. त्याच्यासोबत पेशंटला काय बेनिफिट्स आहेत आणि रिस्क काय आहेत आणि त्या रिस्क कशा मॉनिटर्स किंवा रेग्युलेटेड आहेत आणि मग त्यांचं कन्सेंट घेतो. त्यांचं जे पार्टिसिपेशन असतं ट्रायलमध्ये ते व्हॉलेंटरी असतं. ते स्वतःहून जेव्हा म्हणतात की ठीक आहे मला यायचं आहे. बरं, पण जर मला माहिती आहे की हे ट्रायल आहे, हे माझ्यावरती ट्रायल होणार आहे, याच्यामध्ये मला धोकाही असू शकतो, तर काय येतात लोक? मला एक सांगा, कोणतं मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नाही आहेत? एकही मॉलिक्यूल मला सांगा ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नाही आहेत. लोक काय येतात त्याचं रिझन हे आहे की ह्या ज्या ट्रायल्स आहेत इट्स नॉट लाईक अ रिसर्च की आम्ही तुम्हाला देताना तुम्ही मरणार आहेत किंवा हे. ते रेग्युलेटेड पूर्ण प्लॅन्ड आणि मॉनिटर्ड क्लिनिकल ट्रायल्स आहेत. तुम्ही ज्यावेळेस रेग्युलेटेड कॅन बी वेट बाय देर आर मेनी थिंग्स. तुम्ही ज्यावेळेस रेग्युलेटेड म्हणतायत, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही ट्रायल करता, क्लिनिकल ट्रायल करता, त्याच्या वेळेस तुमचे ऑब्झर्वेशन्स काय असतात? त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे त्याची मेडिकल हेल्थ जे आहे ते सगळं रेग्युलेट करता? जेव्हा एखादा पेशंट त्या ट्रायलमध्ये येतो ना, सर्वात पहिले तर त्याच्या आम्ही आधी सगळ्या टेस्ट करतो की हा पेशंट जे पॅरामीटर्स आमचे आहेत त्या पॅरामीटर्समध्ये आहे का. त्याच्यानंतर जेव्हा तो रँडमाइज होतो त्यापासून त्याच्या ज्या पण व्हिजिट असतात त्या एका स्केड्यूल टाईम पिरियडमध्ये असतात. तर जर लाईक 15 दिवसांनी पर मंथ एक पर्टिक्युलर माणूस त्याच्या मागे असतो जो त्याला कॉल करून सगळ्या गोष्टी सांगतो. दर महिन्याला त्याच्या व्हिजिटला त्याला हॉस्पिटलला बोलवतो. हॉस्पिटलला आल्यानंतर परत त्याच्या त्या टेस्ट होतात. म्हणजे पूर्ण समजा तो प्रोटोकॉल 12 महिन्याचा आहे, तर 12 महिन्यासाठी प्रत्येक महिन्यात त्याच्या त्या टेस्ट होतात. त्याचा इन्शुरन्स निघतो. त्याला जे स्टँडर्ड ऑफ केअर द्यायचं आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित समजावून सांगतो. त्याचं जे पण रिपोर्ट्स दर महिन्याचे येतात ते डॉक्टरांना दाखवले जातात. थोडं पण काही वर खाली असेल तर एवढं हे रेग्युलेटेड आहे. आम्हाला अलर्ट्स येतात की समजा आता क्रिएटिनिन आहे, क्रिएटिनिनची व्हॅल्यू थोडीशी वर गेली आहे, लाईक 0.2 जरी गेली असेल तर तिथे अलर्ट आलेला असतो की क्रिएटिनिनची व्हॅल्यू वर आहे. मग आम्ही तिथे डॉक्टरांना विचारतो की ह्याचं क्रिएटिन वाढलं आहे तर हे रिस्की आहे का बाबा. मग डॉक्टर त्याच्यावर समजा जर ते रिस्की असेल किंवा त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. समजा ते माइल्ड असेल आणि काही गरज नसेल ट्रीटमेंटनी बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ मेडिसिन ते होत आहे, तर डॉक्टर म्हणतील की नाही. किंवा मग ते रिस्की असेल तर डॉक्टर त्यांना विड्रॉ पण करतात ट्रायल्समधून. किंवा जेव्हा सिरियस ॲडवर्स इव्हेंट होतो तर त्याचं रिलेशनशिप एक्सप्लेन करावं लागतं डॉक्टरांना ट्रायलच्या की हे बिकॉज ऑफ स्टडी ड्रग झालेलं आहे की डिसीज मॉर्बिडिटीमुळे झालेलं आहे किंवा पेशंटच्या काही प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स होत्या त्याच्यामुळे झालेलं आहे. समजा जर डिसीज कंडिशनमुळे झालेलं आहे तर पेशंटला कम्पन्सेशन मिळतं. इवन दो ड्युरिंग द कंडक्ट ऑफ क्लिनिकल ट्रायल पेशंटला ॲडवर्स इव्हेंट पण झाले तरीही पेशंटला म्हणजे काही तो ॲडवर्स इव्हेंटचं डेफिनेशनच हे आहे, तुम्ही जेव्हा कन्सेंट साईन करता, मेडिसिन नाही खाता, कन्सेंट साईन करता, त्याच्यानंतर तुम्हाला काही होईल तो झाला ॲडवर्स. म्हणजे तुम्ही बाहेर गेला हॉस्पिटलच्या, त्या ड्रगमुळे झालेला असू द्या किंवा दुसरं काही, ते जी ट्रीटमेंट होईल त्याची, जसं तो ॲडमिट होईल किंवा ॲडमिट तर असेही होते, पण जसं तो बाहेर गेला त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याला इंजुरी झाली थोडीफार आणि मग त्याला प्लास्टर चढलं किंवा त्यांनी काही गोळ्या औषध घेतलं तर त्याचाही एक्सरे केला तर त्याचाही खर्च कंपन्या देतात. असे खूप सारे इन्शुरन्स तुमचा निघतो. इवन दो कन्सेंट फॉर्ममध्ये हे लिहिलेलं असतं की तुमचा नॉमिनी कोण आहे. जसं लाईक म्हणजे हजबंडने वाईफला नॉमिनेट केलेलं आहे तर आणि त्याची डेथ झाली
तर त्याला कंपन्सेशन जे मिळेल ते त्याच्या वाईफला मिळतं. म्हणजे इन्शुरन्स हां असं वगैरे जे ह्या आहे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आणि अवेअरनेस एवढा जास्त राहतो. एका हार्ट पेशंट आहे समजा, त्याची किती काळजी त्या 1 वर्षात घेतली जाते. म्हणजे तो जरी शिंकला जरी तर तो आम्हाला फोन करून सांगतो की मला ना सर्दी झाली होती, मग मी ही गोळी घेऊ का, एवढं मॉनिटर केलं जातं पेशंटला. बरोबर. परंतु एका छोट्या टाईमसाठी असेल तर ते मॉनिटर करणं इझी आहे. बट जर तुम्ही वर्षानुवर्ष त्या पेशंटला मॉनिटर करतायत, आता त्याच्यामध्ये त्याच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंज होत असतील, मे बी तो दुसरा एखादा ड्रग घेत असेल किंवा लाईफस्टाईलमध्ये काही चेंज झाला, त्याच्याजवळ ती फाईलच असते. आणि आम्ही त्याचे सगळे जे त्याचे डॉक्टर्स वगैरे असतात ना, लाईक काही लोकांचे फॅमिली डॉक्टर्स पण असतात, जसं ते ट्रीटमेंट घेतात एखाद्या हॉस्पिटल, म्हणजे आमच्या हॉस्पिटलकडून ट्रीटमेंट घेतात, पण ते आयुर्वेदिक डॉक्टरला त्यांनाही आम्ही कॉल करून सांगतो की हे नवीन मॉलिक्यूल किंवा हे मॉलिक्यूल ते खात आहेत, तर तुम्ही जेव्हा यांना मेडिसिन द्याल तर एकदा कॉल करून आम्हाला विचारा. किंवा त्यांची कधी सर्जरी, इवन जो कॅटरॅक्ट सारखी पण सर्जरी असेल तर तो डॉक्टर आम्हाला कॉल करेल की मी कॅटरॅक्ट करणार आहे, तर याचा ड्रगशी काही म्हणजे या सर्जरीचं काही हे आहे का, एवढं त्या पेशंटला आम्ही मॉनिटर करतो. तो पेशंट जर आला आमच्याकडे तो जोपर्यंत ट्रायल आहे क्लोज आउट होत नाही त्या स्टडीचं तोपर्यंत, त्याच्यानंतर समजा जसं त्या स्टडीमध्ये कसं राहतं, ट्रीटमेंट पिरियड आहे आणि नंतर फॉलोअप पिरियड आहे. तर ट्रीटमेंट पिरियड 1 वर्षाचं असेल, फॉलोअप पिरियड 6 महिने. दर 15 दिवसांनी जर सांगितलं तर दर 15 दिवसांनी कॉल जातो. त्याचे 2-3 नंबर आमच्याकडे असतात. इवन आम्ही होम व्हिजिटला वगैरे पण जातो. तरी देखील क्लिनिकल ट्रायलसाठी लोकांच्या मनामध्ये भीती तर असेल, कारण मीच लोक पहा ॲक्च्युली प्रोपगंडावर खूप जास्त विश्वास ठेवतात. हे रिसर्च म्हणजे काय विचार केला जातो, मलाच पहिल्यांदा मेडिसिन देत आहे आणि मी खाल्लं की मी मरेन किंवा जगेन. हे जर रिसर्च असा नाही आहे. ते रिसर्च काय आहे, SOPs काय आहेत, किती रेग्युलेटेड आहे, त्याचे बेनिफिट्स आणि रिस्क कसे म्हणजे लाईक बेनिफिट्स रिस्कपेक्षा कसे जास्त आहेत किंवा काय म्हणणं आहे, तो जो कन्सेंट फॉर्म आहे त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं राहतं, ड्रगच्या मोड ऑफ ॲक्शनपासून. आणि जर तुम्हाला मराठी येत असेल तर तो कन्सेंट तुम्हाला मराठीमध्ये दिला जातो. अच्छा, तुम्ही उर्दू बोलत असाल तर तुम्हाला उर्दूमध्ये दिला जातो. म्हणजे जर असं काही असतं तर कंपन्यांनी विचार केला असता ना की नाही द्यायला पाहिजे. आणि त्याच्यात हे पण सांगितलं, तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही निघून जा ट्रायलमध्ये. तुम्हाला जर वाटलं की हे खाल्ल्याने मला ॲलर्जी होत आहे, आणि इवन असं झालेलं आहे काही नवीन मॉलिक्युल्समध्ये मेडिसिन दिलं आणि त्यांना काही स्किन रॅशेस आले किंवा काही आले, तर डॉक्टरांनी हे केलेलं आहे की नाही तुम्ही घेऊ नका करू कंटिन्यू म्हणून. म्हणजे त्या रुग्णाला, त्या पेशंटला तो ऑप्शन असतो की तो कधीही बॅकआउट करू शकतो. त्यांचं व्हॉलेंटरीच पार्टिसिपेशन असतं. आणि हे पण त्यांना सांगण्यात येतं ज्याही दिवशी इन एनी केस समजा असं पण आहे की तुम्हाला नाही करायचं आहे, म्हणजे बेनिफिट्स भेटले पण तरी तुम्हाला नाही करायचं आहे, तर तुम्ही पार्शली विथड्रॉ पण करू शकता. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट नका घेऊ, तुम्ही फक्त ट्रायलमध्ये या, तुम्ही दाखवा. कारण तुम्हाला कधी ना कधीतरी मेडिसिन गेलं, म्हणजे 5 डोस गेलेले आहेत तुम्हाला, तर आम्हाला हे बघायचं की 5 डोस झाल्यानंतर काय तुमच्यावर इफेक्ट म्हणजे काही झाला आहे का, कसं आहे तुम्ही, तुमचे ब्लड टेस्ट वगैरे आम्ही करू, पण तुम्ही मेडिसिन नका घेऊ. सो एवढं हे म्हणजे व्हॉलेंटिअरनेसला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. आणि हे सगळं रेग्युलेटेड म्हणजे त्या हॉस्पिटलची इथिक्स कमिटी पण बघते. अच्छा, सो असं नाही आहे की रिसर्च म्हणजे यू आर लाईक अ गेले. बरोबर. परंतु आपल्या समाजामध्ये खूप सारे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल. सो काय काय गैरसमज तुम्हाला वाटतात की सध्या क्लिनिकल ट्रायल्सबद्दल आहेत? तसं बघितलं सगळ्यांमध्ये आहे. जसं मुलांना असं वाटतं की यार याच्यामध्ये काही सॅलरी ग्रोथ नाही आहे किंवा स्लो ग्रोथ आहे, पण त्यांना हे नाही कळत की स्किल्स काय हवे आहेत. ते जर मी एक्वायर केले आणि ड्युरिंग द 4 years ऑफ द कोर्स मी इंटर्नशिप केली. इंटर्नशिप कशी करायला पाहिजे, आपण प्रत्येक वेळेस काय विचार करतो की समोरच्यानी माझ्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजे, गव्हर्नमेंटनी, कॉलेजनी, टीचर्सनी, पण मी नाही घेणार. गव्हर्नमेंटने एक क्रायटेरिया, PCIने एक क्रायटेरिया ठेवला आता, जो आमच्या वेळेस नव्हता. B.Pharm जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 6 months इंटर्नशिप करायची आहे. तर मी काय म्हणतो, माझ्याकडे असे खूप स्टुडंट्स येतात की मॅडम, आणि ते येतात कसे थ्रू फॅकल्टीजकडून येतात की मला तर त्या इंटर्नशिपचा काहीच अर्थ नाही ना. तुम्हाला सर्टिफिकेट काय, तुम्ही बोलणार कसे, तर हा विचार आपण नाही करत. तर हे जे मिथ्स आहेत की फक्त रेफरन्स आणि सर्टिफिकेट्सने जॉब लागतात, हे खूप आहे. जर असं असतं तर सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकरच असतो. एवढं सगळं असून म्हणजे तो नाही झाला सचिन तेंडुलकर, तर कुठे ना कुठे क्वालिटी किंवा स्वतःचं टॅलेंट, स्किल्स हेच आजही मॅटर करतं आहे, इवन दो इन इंडिया. सेकंड, जे पेशंट्सला वाटतं की हे ड्रग मार्केटमध्ये असेच आहेत किंवा डॉक्टर मला आता लुटणारच आहे
असं नाही, तोही ह्युमन बिईंग आहे. तुमच्या बॉडीमध्ये काय चाललं आहे हे तुम्ही फक्त सिम्टम्स सांगत आहे आणि त्याच्यावरून त्यांनी ज्या एखाद्या हजारो डिसीजसाठी एकसारखे असणारे सिम्टम्स खूप आहेत. बरोबर. त्याच्यात त्यांनी ओळखायचं की याला मलेरिया झाला असेल किंवा टायफॉइड हो. झालं, हे त्यांच्यासाठी पण अवघड आहे जो त्यांनी ती स्टडी केलेली असेल. सो असं नाही राहत की डॉक्टरांना तुम्हाला टेस्टच करवायच्यात. आणि शेवटी हा तुमचा पण, तुम्हाला पण कळायला पाहिजे की मला काय करायला पाहिजे. सो जोपर्यंत तुम्ही स्वतःचं राईट माइंडसेट यूज नाही करणार त्यावेळेस तुम्हाला मग नेहमी हेच वाटणार की मला कोणीतरी यूज करत आहे, माझा कोणीतरी फायदा घेत आहे. बट यू ऑल्सो थिंक की मला काय बेनिफिट्स भेटतात. बरोबर. मला तुमच्याबद्दल थोडंसं समजून घ्यायचं आहे की तुम्ही या इंडस्ट्रीकडे, या फील्डकडे कशा काय वळालात? मला काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं होतं. तर जेव्हा मी 12th होते, तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशन बी फार्मच केलं? बी फार्म केलं. 12th असताना त्यावेळेस मी सांगितलं ट्रेंड्स कसे होते. आधी मुलगी आहे तर तिने बँकेत जायला पाहिजे किंवा टीचर व्हायला पाहिजे किंवा मग नाहीतर मग डॉक्टर व्हा. काही नाही झालं तर एक टेबल टाकून तरी बसू शकता. तर माझ्याही घरचे जे रिलेटिव्स होते ना त्यांचं असंच होतं की यार डॉक्टर व्हायला पाहिजे, कशाला एवढं लोड घ्यायचा, कुठेही लग्न झालं तरी तुझं टेबल तर सुरूच राहील वगैरे. पण मला असं वाटायचं की नाही यार, म्हणजे जसं त्यावेळेस खूप काही असं BMS किंवा BHMS BDSला एवढा स्कोप नव्हता. MBBS नंतर MD वगैरे ते सुरू होतं. तर मग मी विचार केला की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर मी बी फार्मबद्दल ऐकलं होतं की हे रिलेटेड टू मेडिसिन आहे, बट एक्झॅक्टली ते नाही आहे, म्हणजे डॉक्टरासारखं नाही आहे. तर त्यावेळेस बी फार्म काय हे लोकांना माहिती नव्हतं. ते लोक म्हणायचे मग आता काय तू दुकान टाकणार का, किंवा मग तू मार्केटिंग रेप, मेडिकल रेप होणार का, मग तो असं डॉक्टर फिरणार का वगैरे. पण मला ना ते काहीतरी वेगळं करायचं होतं. ते करताना जेव्हा बी फार्म करत होती, म्हणजे मी मग मार्केटिंगचा जॉब जॉईन केलं, त्यावेळेस मला या फील्डबद्दल कळलं होतं. 2005 अराउंड. त्याच वेळेस ही इंडस्ट्री. जॉब किती वर्ष केला तुम्ही? मी जॉब तर 2016 17 पर्यंत केलेला आहे. कधीपासून? 2005 पासून. 5 to 16 म्हणजे 11-12 वर्ष तुम्ही जॉब केला. 2019 म्हणजे 18च्या शेवटी मी कॅनव्हासबद्दल म्हणजे प्लॅनिंग वगैरे केलं. बरं. 2019ला मी इनकॉर्पोरेट केलेलं आहे कॅनव्हास. 2019ला तुम्ही स्टार्ट केला. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता क्लिनिकल रिसर्च ट्रायल्समध्ये तुम्ही काम करतायत, या फील्डमध्ये तुम्ही आलात, तर तुम्हाला या फील्डमध्ये काय चॅलेंजेस वाटतात किंवा काय अपॉर्च्युनिटीज पण पुढे दिसतात हे मला सांगा. तर या इंडस्ट्रीमध्ये स्कोप खूप आहे, कारण जस्ट ही इंडस्ट्री 20 इयर्स बॅक इंडियामध्ये सुरू झाली आहे. इंडियाला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या अजूनही इंडियामध्ये होत नाही त्या इथे इम्प्लिमेंट होऊ शकतात. एंट्री बॅरियर आपोआप क्रिएट होऊ शकतं. स्किल्ड मॅनपॉवरच या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. सो इफ यू हॅव दॅट स्किल तर ऑटोमॅटिकली यू कॅन क्रिएट द एंट्री बॅरियर. तर खूप सारं कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्ही ग्रो आरामात होऊ शकता थोड्या एफर्ट्समध्ये. पण चॅलेंजेस आहे, नवीन इंडस्ट्री आहे, लोकांना समजवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण स्टील हे अपॉर्च्युनिटी पण राहू शकते की कमी लोक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात तर लगेच लोकांना दिसून पण येईल. बिंग अ फिमेल ऑन्टरप्रेन्युअर मग चॅलेंजेस राहतात की हां कुठे ना कुठे आपलं इकोसिस्टम तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे. इवन या बजेट सेशनमध्ये तुम्ही पहा गव्हर्नमेंट म्हणत आहे की तुम्ही काही करत असाल बिझनेस या आम्ही तुम्हाला फंड देतो वगैरे, पण रियालिटीमध्ये तसं नाही आहे. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स खूप जास्त आहेत, फंडिंग वगैरे मिळवणं किंवा खूप म्हणजे ते स्पेसिफिक काही बिझनेसेस आहेत. आपल्यामध्ये कसं आहे माहिती का, अच्छा हे वर्क झालं, एक वर्क झालं ना, मग आता 100-200 ते वर्क हो किंवा नाही हो त्यालाच लोक म्हणजे फॉलो करतात. पण काहीतरी नवीन आहे हे खूप ग्रो होऊ शकतं, हा ट्रेंड नाही आहे स्पेशली इंडियामध्ये तर नाही. बरोबर. इंडियाच्या बाहेर तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी दिसतात? जर सपोज एखादा, समजा मी आज बी फार्म केलं आहे, मी पास आऊट आहे किंवा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला बी फार्मच्या आहे, मला इंडियाच्या बाहेर काही अपॉर्च्युनिटीज पाहिजेत. तर इंडियाच्या बाहेर ना फार्मसीमध्ये पण खूप जास्त आहे, म्हणजे तिथलं ड्रग डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे, तर लोक जाऊ शकतात त्याच्यामध्ये, म्हणजे कोअर रिसर्चमध्ये. सेकंड क्लिनिकल रिसर्च पण युरोपियन कंट्रीजमध्ये खूप डेव्हलप आहे, तर तिथे पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज, ग्रोथ त्यांना भेटेल फायनान्शियली पण आणि पोझिशन वाईज पण. सो इंडियाच्या बाहेर जास्त अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत असं नाही म्हणू शकत, डिपेंड्स. कसं आहे इंडियामध्ये काहीच नाही आहे तर तुम्ही फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज घेऊ शकता, ग्रो करू शकता. बाहेर जाल थोडंसं कॉम्पिटिशन राहील, तिथल्या कल्चरमध्ये फिट होणे, हे या सगळ्या पण गोष्टी आल्या, तेवढा स्ट्रगल आला त्या लेवलवर पोहोचण्यासाठी, तर इक्वल अपॉर्च्युनिटीज आहे असंच म्हणू शकतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम सुरुवातीला फेस झाले जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तुम्ही ज्यावेळेस कॅनव्हास क्लिनिकल स्टार्ट केलं, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले?
मला प्रॉब्लेम्स खरं सांगू का नाही आले, मला खूप एक्साइटमेंट होतं आणि इतकं वेल प्लॅन्ड बिझनेस होता आणि काही गोल्स होते, म्हणजे हेच करायचं. लोक नाही म्हणत नाहीत बिझनेसमध्ये, तर मी नाही खूपदा म्हणते, हो खूप कमी वेळेस म्हणते. तर मला असे खूप सारे स्पॉन्सर्स आणि CRO अप्रोच करतात की किंवा साईट्स अप्रोच करतात, आमच्यासोबत ट्रायल कराल का. आम्ही नाही, म्हणजे आमचा जो क्रायटेरिया आहे, माझा जो क्रायटेरिया तो जर त्याच्यात कुठेही बसत नसेल तर मी सरळ नाही म्हणते. म्हणजे असे कितीतरी प्रोजेक्ट्स मी सोडलेले आहेत. तर मला कधीच असं नाही झालेलं की पैशाचा प्रॉब्लेम आला किंवा क्लायंट्स नाही भेटले. माझा पहिला क्लायंट ग्लोबल क्लायंट होता. तर मला नाही वाटत कोणत्या SMOसाठी हे पॉसिबल आहे की पहिलाच क्लायंट त्याला ग्लोबल, कारण मी हेच ठरवलं होते काम करेल तर ग्लोबल क्लायंटची. त्याच्यासाठी मी 8 महिने 10 म्हणजे कितीतरी लोकांना नाही म्हटलं होतं. अच्छा. सो तेवढं पेशन्स पाहिजे. सो सुमित 7-8 महिने तुम्ही काही लोकांना नाही म्हटलात आणि मग त्यानंतर एक क्लायंट घेतला, तो जो ग्लोबल क्लायंट होता. म्हणजे त्याच्या आधी पण काही केले असतील, म्हणजे मी केल्या होत्या फिजिबिलिटीज वगैरे ग्लोबल क्लायंटच्या, पण नाही झालं. तर मला त्या फेल्युअरमधून कळलं की त्यांना काय पाहिजे. सो मी एका साईटसाठी टीम डेव्हलप केली होती. मी नंतर असे सेगमेंट चूज केले होते जिथे त्यांनाही चांगल्या साईट्स हव्या आहेत, स्पॉन्सरला, CROला, आणि अशाच लोकांना मी कनेक्ट झाली. ओके. जर एखाद्या व्यक्तीला या इंडस्ट्रीमध्ये जॉब हवा असेल तर कुठल्या कुठल्या स्किल्स त्याला गरजेचं आहेत तुम्हाला वाटतं? सर्वात पहिले जर या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल ना, कम्युनिकेशन स्किल किंवा पीपल मॅनेजमेंट खूप जास्त आहे. इथे डॉक्टर्स पण आहेत आणि पेशंट्स पण आहेत. करेक्ट. सो डॉक्टरांसोबत कसं स्वतःला कोऑर्डिनेट करायचं, किंवा त्यांना याबद्दल माहिती नाही आहे, गाईडलाईन्स माहिती नाही, त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती नाही, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं. म्हणजे तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत ना हे तुम्ही चुकीचं लिहिलं, तर त्यावेळेस तुम्ही कसं सांगाल त्यांना, किंवा त्यांना हे ट्रेनिंग कसं द्याल. त्यांच्यासोबत डे टू डे तुम्हाला काम करायचं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या साईटवर आहात तर पूर्ण वेळ तुम्ही त्या डॉक्टरांसोबत आहे. त्या पेशंटला तुम्ही घेऊन जाता, पेशंटबद्दल सांगता किंवा ट्रायल्सबद्दल सांगता, प्रोटोकॉलबद्दल सांगता, गाईडलाईन्सबद्दल सांगता. सो एकदा एका हायली क्वालिफाईड आणि इंटेलेक्च्युअल माणसासोबत कसं राहायला पाहिजे, आणि एक ले पर्सन आहे पेशंट, त्यांना तुम्ही काउन्सिल करता, त्याचे तो पूर्ण ट्रायल म्हणजे असेपर्यंत तुमच्यासोबत असतो. तर ह्या गोष्टी आहेत. पण तुमचे क्लायंट्स पण आहेत, मग स्टेक होल्डर्स आहेत दुसरे, त्यांचे पण जरी तुम्ही तो काम करत नाही पण त्याचे पण रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये क्लिनिकल रिसर्चमध्ये काय काय ट्रेंड पुढे येऊ शकतात, फ्युचर काय असू शकतं, आणि काय नवीन अपॉर्च्युनिटीज या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात? इंडिया वाईज बघितलं ना तर टेक्नॉलॉजी येऊ शकते प्रत्येक याच्यामध्ये. जिथे जिथे लूपहोल्स आहेत ग्राउंड लेवलच्या जॉबमध्ये, मला असं वाटतं की हां तिथे टेक्नॉलॉजीचा जास्त यूज होईल, किंवा तिथे AI वगैरे येईल. टेक्नॉलॉजी आणि AI येईल. आपल्याकडचे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत, किंवा कॅन्सर पण इंडिया हब आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर, कॅन्सर, रेअर डिसीज. तर याच्यामध्ये ज्या ट्रायल्स येतील त्याच्यासाठी इंडिया म्हणजे प्रायमोस्ट कंट्री असू शकतो. जर ह्या 1000 साईट ॲक्रेडिटेड झाल्या तर आपला तो बिझनेस अजून, म्हणजे इंडिया करंटली 4% क्लिनिकल ट्रायल्स करत आहे, तर तो बिझनेस वाढू शकतो. तर हे म्हणजे येणाऱ्या काळात जास्त ट्रायल्स कुठे होतात? जास्त US, युरोपियन कंट्रीज, डेव्हलप कंट्रीजमध्ये मोर दॅन 50% आहेत. सो त्याच्यावरूनच कळलं पाहिजे की पहा, जेव्हाही ना डेव्हलप कंट्रीजमध्ये मिथ्स खूप जास्त नाही आहेत. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण कशामध्ये अडकून बसलेलं आहे, हे चुकीचं आहे, ते बरोबर आहे, माझा यूज होत आहे वगैरे, ह्या गोष्टी आपण हे विचार करायला पाहिजे की जर खरंच यूज होत असेल तर माझ्याकडे 70-80% ट्रायल झाल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडे 10-20%, पण त्यांच्याकडे जास्त होतं आणि आपण कुठेच ते मॅच नाही करत. 4% म्हणजे कुठेच नाही होत आपण, ज्या की दिसत आहेत. ओके, ग्रेट मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आज आम्हाला टाईम दिला. आज आपण क्लिनिकल ट्रायल्सबद्दल बोललो, मेडिसिनची जर्नी कशी असते त्याबद्दल बोललो, लोक कशाप्रकारे घाबरतात क्लिनिकल ट्रायल्समध्ये येण्याबद्दल तुम्ही त्याबद्दल सांगितलं, जे गैरसमज आहेत या इंडस्ट्रीबद्दल ते सांगितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या फायनान्स मिनिस्टरनं सांगितलेलं आहे बजेटमध्ये अलोकेशन आहे, 1000 सेंटर्स आपण उभारणार आहोत पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये, तुम्ही त्याबद्दल सांगितलं. सो मला डेफिनेटली असं वाटतं की लोकांना याबद्दलचा गैरसमज या पॉडकास्टमधून दूर झालेला असेल आणि एक नवीन माहिती त्यांच्यासमोर आलेली असेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.